गायचा सांग ना. हो य पटाव पटाव. गुड मॉर्निंग. आज खूप जास्त बिझी डे आहे आणि कारण की आई बाबा जाणार आहेत आज बाहेर. बाबांना मोबाईल घेतला आहे ॲपलचा, तर ते शोरूमवाले त्यांना दाखवायला फीचर्स आणि क्लोन करायला आलेत फोन. ताकाचं दही साईचं तूप काढायचं होतं, तर ते काढून घेतलं आहे आणि आज खूप जास्त बिझी डे आहे. त्यांची फायनल पॅकिंग करायची आहे. त्यांना लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे लवकर जेवण बनवायचं होतं. त्याच्यामुळे आज टाईम थोडा शॉर्ट आहे, पण तरी थोडंफार शूट करायचा ट्राय केलं आहे. संध्याकाळी रुद्र आणि प्रिहान बाहेर खेळत होते आणि रुद्र खेळता खेळता पळत त्या बाजूला गेला, तर दीदींची गाडी लावलेली होती मध्ये, तर त्याच्या आरशाला तो खूप जोरात धडकून पडला आणि त्याच्यानंतर मग माझा पूर्ण मूड ऑफ झाला, कारण की तो एवढा जोरात आवाज आला होता मला की म्हणजे माझं दुसरं मनच नव्हतं लागत कशामध्ये. त्यांच्या धावपळीमध्ये खेळण्यामध्ये त्यांना कळत नाही, पण ते खूप जास्त जोरात त्यांच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. हा इथे धडकून तो खाली पडला, तर त्याच्या गालाला आणि कानाला लागलं होतं. आणि आई बाबा निघायच्या वेळेस हा कार्यक्रम झालेला. बोलली की नाही तुला? सांगितलं होतं का पडायचं? त्या स्टँड मध्ये पाय अडकेल बोलली होती की तुला? तू पण कळत होता ना मध्ये. आणि हा पडापडीचा कार्यक्रम आटपल्यानंतर थोड्या वेळाने त्यांची गाडी आली, जी त्यांना एअरपोर्टपर्यंत घेऊन जाणार आहे. तर त्याची तयारी आणि बघितलं ना लगेच तो ओके पण झाला. म्हणजे त्याला लागतं, पण तो त्याच्यामध्ये राहतच नाही तो. म्हणजे त्याला दुखत होतं, तो रात्री पण खूप दुखत होता, सकाळी पण शाळेत जाताना दुखत होता, पण तेव्हा तो एकदम नॉर्मल होऊन गेला. तुला कसं सांगणार?
आणि आई बाबा ट्रिपला चालले तर रुद्राला नुसतं भरून भरून येत होतं. आणि शेवटी ते गेल्यानंतर पुढे तो सुरू झाला रडायचा. त्यांच्या समोर नाही रडला, पण नंतर त्याला खूप रडू आलं. आज पुरते इतकंच. आता भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू. कशाला रडतो फिरायला गेले बेटा, ते रडतो कशाला रुद्र?